आज आपण दिनांक 5 नोव्हेंबरला पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आपण सर्वांना कल्पना असेल की मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे 191 पेण विधानसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि या बाबत आपली येत्या निवडणुकीतली भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी म्हणून आजची आपण पत्रकार परिषद बोलावली आहे। आज आपल्या सगळ्यांना माहीत असेल, आपल्या सगळ्यांमध्ये अनेकांचे अनेक प्रश्न असतील आणि ही माहिती जनसामान्यांपर्यंत मतदारांपर्यंत पोचावी ह्या उद्देशाने आपण आजची ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे। आज आपण माहिती घेऊन आहात की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत, त्याचबरोबरीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनेक स्तरांवरून आपल्याला माझ्या नावाची जो विषय तो सांगण्यात आलेला असेल, आपल्याला माहिती असेल। त्याचबरोबरीने घटक पक्षातले देखील उमेदवार आहेत आणि इतर देखील काही पक्षातले उमेदवार आहेत। मला वाटतं पूर्ण 7 उमेदवार आपल्याला बॅलेट पेपरवरती पाहायला मिळणार आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही आता प्रचाराचा आमचा जो दौरा आहे याला सुरुवात केलेली आहे आणि प्रचाराच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून आमचं पेण विधानसभा मतदारसंघातलं जे विजन आहे येत्या दिवसांबद्दल ते स्पष्टपणे मांडणार आहोत आणि या विजनच्या मार्फत आम्ही मतदारांना आव्हान करणार आहोत की का म्हणून त्यांनी मला मत द्यावं, कशा पद्धतीने येत्या काळामध्ये आम्ही या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार आहोत याच्याबद्दलची थोडीफार माहिती देण्यासाठी म्हणून आजची आपण पत्रकार परिषद बोलावलेली आहे। पहिला मुद्दा की पेण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रश्न आपण पत्रकार बंधू यांना बहुतांशी माहीत आहेतच। इथे फार मोठ्या प्रमाणावरती हा मतदारसंघ ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळे आपण कुठल्याही गावात गेलात, वाडी वस्तीवरती गेलात ते इथल्या पायाभूत सुविधांच्या समस्या, पाणी, रस्ते, वीज ह्याच्या देखील समस्या आपल्याला आज सगळीकडे पाहायला मिळतात। या समस्यांनी ग्रासलेला हा मतदारसंघ आहे। कोणाही मतदाराला किंवा जनसामान्याला आपण आज विचारलं की आपल्या इथे गेल्या 5 वर्षामध्ये समाधानकारक कामं झालेली आहेत का, तर प्रत्येक जणाचं हेच मत असतं की आमच्या इथे जी अपेक्षित विकास कामं होती ती झालेली नाही, समाधानकारक कामं झालेली नाही। प्रत्येकाला अपेक्षा होती की हा मतदारसंघ जो मुंबईपासून अतिशय नजीकच्या अंतरावरती असल्यामुळे इथे विकासाची कामं झपाट्याने होतील, पण त्या प्रमाणात काही झालेली नाही। तिथल्या स्थानिक नेतृत्वाने आजवर याच्यावरती निष्क्रियपणे काम केलेलं असल्यामुळे आज आपल्याला इथे हे संकट सामोरे जावं लागतं। त्याचबरोबरीने इथली एक आणखी महत्त्वाची समस्या ती म्हणजे रोजगाराची समस्या आहे। आज ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या पेण तालुका, सुधागड तालुका, रोहा तालुक्यातल्या कुठल्याही गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला हेच ऐकायला मिळतं की आमचा मुलगा ग्रॅज्युएट झाला आहे, 4 वर्ष झाली, समाधानकारक नोकरी मिळालेली नाही। ही जी रोजगाराची समस्या आहे ती ह्या मतदारसंघाची प्रमुख समस्या आहे। आज इथला युवक हा 10, 12, 15 हजाराच्या नोकरीसाठी मुंबई, नवी मुंबईला त्याला प्रवास करून जावं लागतं आणि तरी देखील त्याला समाधानकारक नोकरी मिळालेली नसते। आज इथे रोजगार नाही का? इथे बऱ्याचशा प्रमाणात रोजगार आहे, पण इथल्या बलाढ्य कारखान्यांमध्ये असलेला रोजगार हा आजवर इथल्या स्थानिकांना मिळाला नाही आणि आमच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या पद्धतीने इलेक्शनला सामोरे जातोय तिथे आम्ही आमच्या स्थानिकांच्या विकासाचा आराखडा हा त्यांच्यासमोर मांडतोय। स्थानिकांच्या विकासाच्या आराखड्यामध्ये आमचं प्रमुख लक्ष आहे की इथला स्थानिक समाज हा विकसित व्हायला हवा, हा प्रबळ व्हायला पाहिजे आणि स्थानिक समाजाला ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत विकासाच्या माध्यमातून त्या त्यांच्यासाठी व्हाव्या अशा प्रकारचं एकंदरीत लक्ष आमचं येत्या दिवसांमध्ये असणार आहे। त्या संदर्भातली भूमिका आपण आज इथे मांडतोय। रोजगाराविषयी मध्यंतरी मगाशी मी बोलताना तुम्हाला म्हटलं की इथे कारखान्यांमध्ये असलेले रोजगार हे प्रामुख्याने परप्रांतीयांना दिले जातात आणि स्थानिकांना दिले जात नाहीत आणि अशा प्रकारे स्थानिकांची गळचेपी केली जाते। त्याच्यावरती येत्या दिवसांमध्ये आम्ही पूर्णपणे रोख लावून स्थानिकांना इथे रोजगार मिळालाच पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतनं आपण येत्या दिवसांमध्ये इथे काम करणार आहोत।
त्याचबरोबरीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला बहुतांशी भाग जो दुर्गम भाग आहे, पेणचा पूर्वेचा भाग असेल, रोह्याचा बराचसा भाग आहे आणि सुधागड पाली तालुका जो आहे तो संपूर्ण तालुका, याच्यामध्ये या दुर्गम भागामध्ये रोजगारासाठी आजवर शासनाने आणि इथल्या नेतृत्वाने कुठल्याही प्रकारच्या योजना आणलेल्या नाहीत, याच्यावरती काम केलेलं नाही. त्यामुळे आपण ह्या तालुक्यामधल्या ह्या विभागामधल्या कोणत्याही गावात गेलात तर आपल्याला काय लक्षात येतं की तिथल्या गावांमध्ये आज आपल्याला रोजगारासाठी लोक स्थानिक जे आहेत ते दुसऱ्या तालुक्यांमध्ये जाताना पाहायला मिळतात. हे जे स्थानिक दुसऱ्या तालुक्यांमध्ये दुय्यम दर्जाचा रोजगार करायला जातात त्याचं कारण काय की इथे रोजगार उपलब्ध नाही. येत्या दिवसांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अर्धा तास 1 तासाच्या अंतरावरती असल्यामुळे इथे विशेष करून मेडिकल टुरिझम, इथे इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट, ॲग्रो टुरिझम अशा प्रकारचे पर्यावरणाची हानी न करता अशा प्रकारच्या निसर्गरम्य प्रभागामध्ये विभागामध्ये आपण प्रकल्प उभारणार आहोत आणि या प्रकल्पाच्या मार्फत लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण केला जाईल आणि हा इथल्या स्थानिकांना मिळेल. अनेक स्थानिक युवक उद्योजक बनू शकतील अशा प्रकारची भूमिका आपल्याला येत्या दिवसांमध्ये, अशा प्रकारचं काम आपल्याला येत्या दिवसांमध्ये उभं करायचं आहे. ही प्रमुख आपली जी आहे विकासाची धारणा ती आपण लोकांच्या समोर ह्या येत्या दिवसांमध्ये विविध प्रचार माध्यमातून, आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याबद्दलची आज आपण इथे घोषणा करतो. आपले प्रश्न असतील तर आपण विचारतो. आत्ताच माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं. त्यांनी काल मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स ज्या वेळेला घेतली होती, शरदचंद्रजी पवार साहेब माननीय महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या तोंडूनच म्हटलं होतं की रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण आणि अलिबाग हे जे मतदारसंघ आहेत हे विधानसभेचे मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना देण्यात आलेले आहेत महाविकास आघाडीच्या मार्फत, आणि उरण हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा आहे असं त्यांनी म्हणणं स्पष्ट केलं होतं. आणि ह्या म्हणण्यानुसार आज जरी काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्याला आपण 4 दिवसापूर्वी 29 तारखेला जेव्हा नामनिर्देशन पत्र देण्याची शेवटची तारीख होती त्यावेळेला आपल्याला असं निदर्शनात आलं की अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधनं उमेदवाऱ्या दाखल झाल्या. कुठे एकापेक्षा जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले. याचं कारण काय होतं प्रामुख्याने तर आपल्याला लक्षात येतं की अनेक घटक पक्षांमध्ये आघाडींच्या युद्धांच्या राजकारणामध्ये स्वतःच्या पक्षातला उमेदवारांचा किंवा पक्ष प्रतिनिधींचा बंड रोखण्यासाठी म्हणून आपल्याला या उमेदवाऱ्या पाहायला मिळाल्या. आज या उमेदवाऱ्या पाहत असताना काही काळामध्ये आपल्याला हे देखील सूचित करण्यात आलं, तसं कालच्या त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्ही आमच्या जिथे जिथे आम्ही या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही EB फॉर्म आमच्या उमेदवारांना इश्यू केलेले आहेत तिथे आम्ही ती उमेदवारी मागे घेणार आहोत आणि उमेदवारी मागे घेऊन तिथे शेतकरी कामगार पक्षाला उमेदवारी असणार आहे हे स्पष्ट करण्यात आलं होतं. कारण महाविकास आघाडीकडनं अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे उमेदवार म्हणून असणार आहे. पण काही कारणास्तव याविषयीची त्यांच्या पक्षाची भूमिका काय हे आपल्याला स्पष्ट नाही. पण काही कारणास्तव असं झालेलं आहे की जिथे मित्रपक्ष किंवा महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत यांचा उमेदवाराचा अर्ज अजून देखील मागे झालेला नाही आणि आता मागे घेण्याची वेळ हातातून निघून गेलेली आहे. याचाच अर्थ त्यांचा उमेदवार देखील रिंगणामध्ये असणार आहे ही भूमिका आहे. पण महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार ही जी भूमिका आहे ती जशी उरणमध्ये शिवसेनेसाठी आहे तशी पनवेल, पेण आणि अलिबागमध्ये ही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांसाठी आहे. की महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः असणार. पण महाविकास आघाडीमध्ये ही जी दुर्बळी निर्माण झाली ती सर्वांच्या समक्ष आहे. एकीकडे मशाल, एकीकडे शेती असा जो प्रचार या ठिकाणी चालू आहे त्यामुळे प्रस्थापितांचा फायदा होईल याच्यामध्ये तुमचं मत काय? नाही, प्रस्थापितांचा फायदा होईल की नुकसान होईल याच्यावरती भाष्य करण्यापेक्षाही मला हे म्हणायचं आहे की जनमानसामध्ये जे वातावरण आहे, जी मानसिकता आहे की त्यांना महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे का तर विकासासाठी जो बदल अपेक्षित आहे तो बदल फक्त आणि फक्त महाविकास आघाडी करून घेऊ शकते. हे मतप्रवाह आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो आणि हा जो मतप्रवाह आहे तो मतप्रवाह आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये पेण विधानसभा मतदारसंघामध्ये देखील पाहायला मिळेल. याचा काही अंशी मला वाटत नाही की महायुतीला किंवा इतर कुठल्याही पक्षाला तसा काही विशेष फायदा होणार आहे.
जरी कुठल्याही प्रकारच्या अशा भूमिका असल्या तरी देखील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये जो की मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे हाच विजयी होणार त्याची ग्वाही मला तरी वाटते, खात्री मला वाटते. बैठकांच्या द्वारे, चर्चांच्या द्वारे, सभांच्या द्वारे याच्या संदर्भातली भूमिका सातत्याने मांडत आलेलो आहे. आज पेठ विधानसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये पेठ तालुका, सुधागड तालुका आणि रोह्याचा बहुतांशी भाग आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकल्प तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली येत आहेत. त्याच्यामध्ये जसा आपण उल्लेख केला, MMIDA प्रकल्प आहे, MIDC प्रकल्प आहे, गेन प्रकल्प आहे, पूर्वीच्या प्रलंबित सेस प्रकल्पाचे अनेक सारे प्रश्न आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे जो होणारा जो परिणाम आहे तो इथल्या पेठ विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना, ग्रामस्थांना पाहावा लागणार आहे. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर MMIDA प्रकल्प जो की 124 गावांना बाधित करतो, पेठ तालुक्यातल्या 88 गावांना बाधित करतो. ह्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने MMIDAला NTDA घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी MRDPच्या 113च्या 1 प्रमाणे त्यांना सक्तीचं भूसंपादन करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. याचाच अर्थ काय होतो की तुटपुंज फायदे शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या जमिनी शासन अधिग्रहण करून घेणार आहे. आपला महाविकास आघाडी म्हणून याला पूर्णपणे विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की आपण विकासाला किंवा प्रकल्पाला विरोध करत नाही, आपण विरोध करतोय शासनाच्या भूमिकेला, जिथे शासन स्थानिकांवरती अन्याय करू पाहतंय, शेतकऱ्यांच्या, भूमिपुत्रांच्या, इथल्या ग्रामस्थांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतंय. आणि जे आपण आज नवी मुंबईमध्ये पाहतो, नवी मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारचा NTDA प्रकल्प सिडकोच्या नावाखाली 95 गावांमध्ये झाला होता. या प्रकल्पामध्ये आज आपण काय चित्र पाहतो, या सिडको प्रशासन जेव्हा तिथे एखादा प्लॉट विकतं तो 300 कोटी रुपये एकरनी विकला जातो. याचा सर्वस्वी फायदा हा तिथल्या विकासकांना, भांडवलदारांना, जे प्रामुख्याने परप्रांतीय असतात यांना होतो, शासनाला, प्रशासनाला होतो. आणि तिथला स्थानिक समाज आज काय करतोय तर तिथल्या स्थानिक समाजाचे युवक आज रिक्षा चालवतात, तिथल्या स्थानिक समाजातले ज्येष्ठ आज तिथल्या जमिनीवरती उभ्या असलेल्या इमारतीमध्ये वॉचमॅन म्हणून नोकरी करतात आणि महिला मोलकर्णी म्हणून नोकरी करतात. अशा प्रकारचा विकास आम्हाला पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये अभिप्रेत नाही. आम्हाला विकास हवाय तो इथल्या स्थानिकांचा हवा आहे. आम्हाला स्थानिक विकसित होताना पाहायचा आहे आणि तो स्थानिक जर विकसित व्हावा अशी जर आपल्याला अपेक्षा असेल तर त्याच्यासाठी जे विकासाचं धोरण आहे त्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज आहे. हा जो प्रकल्प MMIDA करून पाहतोय हा प्रकल्प शहरीकरणाचा आहे, नगर विकासाचा आहे. या प्रकल्पामध्ये हा एअरपोर्ट सारखा प्रकल्प नाही आहे की ज्याच्यामध्ये जमिनी शासनाच्या मालकीचीच असायला हवी, किंवा हा रस्त्याचा प्रकल्प नाही की ज्याच्यामध्ये जमीन शासनाच्या मालकीची असायला हवी. हा शहरीकरणाचा प्रकल्प आहे. याच्यामध्ये जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची ठेवून देखील विकास केला जाऊ शकतो. आज मुंबईमध्ये जेव्हा एखादी इमारत उभी राहते त्या इमारतीच्या जमिनीचा मालक कोण आहे तर तिथला एखादा प्रायव्हेट बिल्डर, एखादा प्रायव्हेट ओनर आहे. त्याचप्रमाणे इथला शेतकरी जमीन मालक राहून देखील विकास केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार विकास केला गेला पाहिजे. शेतकरी स्वतः निर्णायक भूमिकेमध्ये असला पाहिजे. ज्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये इमारत उभी करायची तो इमारत उभी करेल, ज्याला शेती करायची तो शेती करेल, ज्याला भाड्याने द्यायचे तो भाड्याने देईल. हा त्याचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असला पाहिजे. ज्या प्रकारे ह्या शेतजमिनी पूर्व परंपरागत आपल्या पूर्वजांकडनं त्यांच्याकडे ह्या पिढीकडे आलेल्या आहेत, त्याचप्रकारे पुढच्या पिढ्यांना देखील ह्या शेतजमिनीचा जो विकासाचा फायदा आहे तो मिळायला हवा. अशा प्रकारचं धोरण आपल्याला महाविकास आघाडीमार्फत येत्या काळामध्ये पेठ विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या मुंबई खाली होऊ घातलेल्या प्रकल्पांमध्ये करून घ्यायचं आहे. नाही, शेती ही जे चिन्ह आहे, म्हणजे आता आपण जो प्रश्न विचारला की शेतकरी कामगार पक्षाचं पूर्वीचं जे चिन्ह आहे ते उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला शेती हे चिन्ह जे आहे ते शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेलं आहे. आज शेती हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की जोरदार वाजणार आहे. आणि आज तुम्ही ज्या गावागावांमध्ये जाल येत्या दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिट्टी वाजायची थांबणारच नाही. तर त्यामुळे ती चित्र बघायला आपण आता
आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. आणि ही शिट्टी जी आहे ते चिन्ह पोचवणं अतिशय सोपं आहे. त्याच्यामुळे त्या प्रकारची भूमिका आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल आणि ही शिट्टी जोरदार वाजणार आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मला हे सांगायचं आहे की मी कुठलाही वैयक्तिक हेतू न ठेवता प्रामाणिकपणे ह्या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनमानसाला, मतदाराला, त्याला जो अभिप्रेत विकास आहे ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा, त्या विकासासाठी काम करायला म्हणून इथे प्रयत्न करतोय. आपल्याला जर माझ्यामध्ये मेरिट वाटतं तर मला 100% मतदान करा हे मी आव्हान आपल्याला करतोय. आज इथे बदलाचे वारे आहेत आणि या बदलाचं नाव अतुल नंदकुमार म्हात्रे हे असायला हवं. याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो. आज या बदलामार्फत आपण संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य घडवणार आहोत आणि हा विजय फक्त माझा नाही तर इथल्या सर्वसामान्य जनमानसाचा, मतदाराचा असणार आहे. त्याच्यामुळे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण एकत्र यावं, संघटित व्हावं आणि सुयोग्य बदल घडवावा ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. तर आपण महाविकास